नमस्कार मंडळी, हार्मोनियम न्यूट्रिशनच्या ह्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तर बरेच काही दिवसानंतर जरा आता पुन्हा वेळ मिळालेला आहे. तर अतिशय सुंदर भावगीत सुरेश भट यांनी लिहिलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी तितक्याच ताकदीने त्याला स्वरबद्ध केलेलं उंबरठा या चित्रपटातलं सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या या गाण्याचं नोटेशन आपण बघणार आहोत. आता ह्या गाण्यामध्ये ग पूर्णपणे कोमल लागतो बरं का. ग पूर्ण कोमल आहे. नी जो आहे तो कधी जास्त तो जो आहे तो शुद्ध लागतो, पण कोमल नीचा सुद्धा प्रयोग केलेला आहे. एखाद ठिकाणी कोमल ध पण आलेला आहे. सो पंडितजींनी एकदम म्हणजे असं कठीण म्हणता येईल तसं थोडंसं गाणं ऐकायला आणि वाजवायला असं थोडंसं ते आहे. तर असं चाल तशी लावलेली आहे, म्हणजे आपल्यासाठी कठीण बरं का, तर म्हणजे माझ्यासाठी. तर आपण आता प्रयत्न करूया की त्याचं नोटेशन मी जास्तीत जास्त न्यायपूर्ण इथे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं, आता ग कोमल, नी शुद्ध आणि नी कोमल. पण आता प्रॉब्लेम हा आहे की मी हे गाणं म्हणून काळी एकमध्ये नाही वाजवणार आहे. कारण का बघा, काळी एकमध्ये काय होतं, स्वर कोणते येतात, सा रे ग कोमल, म प ध नी सा, सा नी ध प म ग रे सा. तर हे तीनही स्वर कंटिन्यू या गाण्यामध्ये लागतात. प येतो, ध येतो, म येतो, नी येतो. सो हे सगळे स्वर ना, हे तीन बोटं, कधी कधी मग आपला हात मागे पुढे होत नाही. तर मला असं वाटलं कुठेतरी की एक स्केल खाली घ्यावी हे गाणं वाजवण्यासाठी, म्हणून मी पांढरी 7मध्ये हे गाणं वाजवणार आहे. पांढरी 7. आणि पांढरी 7चं एक वैशिष्ट्य आहे की सा रे ग म प ध नि सा सगळे शुद्ध स्वर हे पांढऱ्या पट्ट्यांवर आहेत. सा रे ग म प ध नि सा, सा नी ध प म ग रे सा. बरं, का बरं काळी एक न घेता पांढरी 7? कारण एवढंच आहे की आपली जी बोटांची ठेवण आहे ना, ती आपल्याला ठेवायला सोयीस्कर पडते. व काळीमध्ये वाजवण्यापेक्षा पांढरीमध्ये जर वाजवलं, हे ज्या मॅक्झिमम स्वर जर पांढरे येत असतील तर आपल्याला बोटांची ठेवण सोपी पडते. हा त्यामागचा उद्देश. तर चला, आता मी माझी बडबड बंद करतो आणि आपण गाण्याला सुरुवात करूया. आता लक्षात ठेवा, हे बघा, पट्टी कोणतीही घ्या. मी काय म्हणतो, पट्टी कोणतीही घ्या. तुम्हाला वरती नोटेशन फ्लॅश होताना दिसतंय की नाही, त्या नोटेशनमध्ये जे स्वर आहेत कोमल शुद्ध ते छान वाजवा. बाकी पट्टी कोणतीही असू देत. इथे जी पट्टी मी घेतोय ती खालची घेतोय, पांढरी 7 घेतोय. बरं, ठीक आहे. चला, आता ही पांढरी 7 आहे का, इफ आय एम नॉट रॉंग, पांढरी 1 आहे. बरं, ठीक आहे, जी काही असेल. बट या पट्टीमध्ये आपण वाजवणार आहोत. आता सुरुवातीचं म्युझिक. कोमल ग, आ, आ, आता सुरुवातीचं म्युझिक बघा. ग प नि सा नी प सा, ग कोमल आहे, नी कोमल आहे. ग प नी प ग प रे, ग आणि नी पुन्हा कोमल. नी रे म, रे म ध, म ध नी नी सा प सा. आता इथे नी कोमल आणि शुद्ध दोन्ही लागतात. मी एकदा फ्लोमध्ये वाजवून दाखवतो, मग हळू बघूया. आता हळू बघूया, एक बोटाने बघूया. ग प नि सा नी प सा, ग प नि प ग प रे. खालचा कोमल नी, नी रे म, रे म ध, म ध नी नी सा प सा. आता हेच खालच्या पांढरीवर असल्यामुळे ना वाजवायला सोपं पडतं. आता याच्या पुढे लता दीदींनी जो स्टार्ट घेतलेली आहे ती सा, हा सा.
कसं आहे? सा रे ग ध नि ध प सा ध नि प ग प. चला, तर स्टार्ट तुमच्या लक्षात आली आहे म्युझिक आणि त्याचा जो आलाप येतो. आता सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे, अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात आहे. वरच्या सापासून सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. जसं वाजवतोय तसंच्या तसं सेम नोटेशन आहे, 1% फरक नाही. बघा मी कसं वाजवलं त्याप्रमाणे बघा. सा सा सुन्या सुन्या रे सा ध मैफिलीत माझ्या सा सा रे सा ध ध म प ध ध प प. तुझेच मी गीत गात आहे. बघा कसं वरचा ग ग ग ग ग ग ग ग रे सा प प सा रे. आता मी हे सलग वाजवतो म्हणजे माझा जरा जो बेसूर आवाज आहे तो जरा मायनस करून नुसतं वाजवतो. बघा आता ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आता पुढे, आता इथे अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात आहे सुन्या, है ना. बघा अजूनही वाटते मला की सा 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 रे सा नी. अजून अजून हा ग अजून नाही चांद रात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. लक्षात आलं. आता पहिलं म्युझिक आकार आणि ध्रुवपद मी न बोलता वाजवून दाखवतो, तुम्ही छानपैकी समजून घ्या आणि बघा. 4 वेळा बघा, 5 वेळा बघा, स्लो करून बघा. बघा आता म्युझिक पासून पहिलं ध्रुवपद. तर आपल्याला पूर्ण लक्षात आलं असेल ध्रुवपद, अशी आशा आहे मला. आता या गाण्यात एकूण 3 कडवी आहेत, म्हणजे ओरिजिनल जे गाणं आहे त्याच्यात 3 कडवी आहेत. पहिल्याची आणि तिसऱ्याची चाल सारखी आहे, दुसऱ्याची चाल वेगळी आहे. आता बघा कडवं कुठून चालू होतं, कडवं तुम्हाला नोटेशन फ्लॅश होताना दिसतंय. कडवं चालू होतं प पासून. हा बघा आता हा प म्हणजे माझ्या पट्टीतला, ही जी पट्टी आज मी निवडली आहे त्याच्यातला सा रे ग म प, हा प.
आता बघा कसं आहे, कळे ना, कळे ना मी पाहते कुणाला, कळे ना, कळे ना हा चेहरा कुणाचा, कळे ना मी. कसं आहे बघा आता, कसं आहे, कळे ना मी पाहते कुणाला, कळे ना हा चेहरा कुणाचा. कसं आहे, स्लो बघा आता, कळे, आता इथे तीव्र म लागतो, कळे ना मी प म प सा रे ग, कळे ना मी पाहते कुणाला, ग ग ग प नी प प प, कळे ना हा चेहरा कुणाचा. कसं, प सा 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 रे सा नी रे सा ध प प, आणि मग पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू, आरशात आहे सुन्या सुन्या. आता पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे, पुन्हा पुन्हा नी 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 भास होत सास आहे रे सानी तुझे, ग ग म प हसू प प, आरशात प प सा सा आहे सुन्या. बर, आता मी माझा आवाज मायनस करतो आणि हे कडवं तुम्हाला वाजवून दाखवतो, ऐकून घ्या हा. चला, तुम्हाला पहिलं कडवं पण कळलं आता. आता ह्या गाण्याचं जे दुसरं कडवं आहे, ख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे, उभ्या तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे. आता हे गाणं, हे जे कडवं आहे हे वरच्या सा वरून चालू होतं. हा, सख्या तुला भेटतील भेटतील माझे, बघा कसं आहे, सख्या तुला भेटतील माझे, कसं, साध साध म म ग सा सा म म, तुझ्या घरी सूर ओळखीचे, तुझ्या घरी मध साध सूर प प. आता ओळखीचे एकदम वर जातं, ओ ओ प सा रे ग, ओळखीचे, सख्या ओळखीचे, ओ प सा रे ग रे नी ध, मग परत सख्या तुला भेटतील माझे,
तुझ्या घरी सूर ओळखीचे उभ्या तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे सुन्या. बघा, उभ्या तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे इज सेम, इट इज सेम लाईक पुन्हा पुन्हा भासवत आहे तुझे असू आरशात आहे. ऍक्च्युली चाल सेम आहे. बघा, नी 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 सा सा रे सा नी ग ग म प प प प प सा 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 रे सा नी सुन्या. आता मी माझा आवाज मायनस करून हे दुसरं जे आहे कडवं ते तुम्हाला छानपैकी वाजवून दाखवतो. माझा आवाज समजून घ्या, जरा गोड मानून घ्या. दुसरं कडवं. आलं लक्षात? आता जे शेवटचं कडवं आहे ना, उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू, दिलेस का तू प्रेम कोणाला तुझ्याच जे अंतरात आहे. हे सेम टू सेम चाले जे पहिलं कडवं होतं. पहिलं कडवं कोणतं होतं आपलं? कळेना मी पाहते कोणाला. सेम चाले. बघा, मी तुम्हाला वाजवून दाखवतो, बट इट इज डिट्टो सेम. उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केली आर्जवे तू, उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केली आर्जवे तू, दिलेस का तू प्रेम कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे सुन्या. सो पहिलं कडवं जर तुम्हाला आलं तर तुम्ही अगदी डोळे बंद करून तिसरं कडवं सुद्धा वाजवू शकता. एवढं सोपं आहे. तर तिसरं कडवं जे आहे ते तुमचं होमवर्क, कारण पहिलं कडवं एकदम सेम टू सेम आहे तिसऱ्या कडव्यासारखं. सो पहिलं कडवं तुम्ही छान वाजवलं की तिसरं तुम्हाला येईल. दुसरं सुद्धा मी तुम्हाला दाखवलं. सो मला अशी खात्री आहे की तुम्ही ह्या गाण्याचा आनंद घ्याल आणि प्रयत्न केलेला आहे जास्तीत जास्त हे गाणं अचूक नोटेशन काढण्याचा. तर आनंद होईल मला जर तुम्हाला आनंद मिळेल हे गाणं वाजवून. एकटे घरी असाल, पेटी काढा मस्तपैकी आणि वाजवून आनंद घ्या. आनंद मिळाला की अभिप्राय कळवा. ठीक आहे, भेटूया पुढच्या नोटेशनसाठी असाच एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.